नमस्कार. सर्वप्रथम आजच्या काही ठळक घडामोडी. उजाडला प्रेमाचा दिवस आणि मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे यांची वर्णी. आज होणार घोषणा. या इतर घडामोडींचा आढावा आपण अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार. मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण सर्वच जण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, मात्र या दिवसाचे नाव कसे तयार झाले हे आपल्याला माहित नसतं. आज आम्ही तुम्हाला सेंट व्हॅलेंटाईन बद्दल माहिती सांगणार आहोत. व्हॅलेंटाईन हा शब्द व्हॅलेंटन्स या मूळ लॅटिन शब्दावरून आला आहे. व्हॅलेन्सचा अर्थ लायक, बलवान व शक्तिशाली असा होतो. सेंट म्हणजेच पवित्र लोक. प्राचीन रोममध्ये ज्या संतांना हौदात्म्य प्राप्त झाले त्यांना व्हॅलेंटाईन असं म्हणत. असे 14 सेंट व्हॅलेंटाईन होऊन गेले. 14 फेब्रुवारी सेंट व्हॅलेंटाईन यांना रोमच्या उत्तरेस फ्लेमेनिया या त्यावेळच्या प्रमुख राजमार्गाजवळ दफन करण्यात आलं होतं. त्यांच्या स्मृतीची आठवण म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र या सर्व संतांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध नाही. पूर्वेकडील परंपरावादी ख्रिश्चन मात्र सेंट व्हॅलेंटाईन प्रेस्बायटर यांचा स्मृती दिन 6 जुलै रोजी, तर बिशप हायरोमार्टर यांचा 30 जुलै रोजी साजरा करतात. ग्रीक परंपरावादी ख्रिश्चन मात्र 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटिन्स किंवा व्हॅलेंटिना हे साजरा करतात. इसवी सन 496 मध्ये सर्वप्रथम पोप सेंट ग्लेशियस यांनी सेंट व्हॅलेंटाईनची प्रतिस्थापना केली. त्यांच्या मतानुसार सेंट व्हॅलेंटाईन यांचं नाव जरी मानवी असलं तरी त्यांची कृती मात्र परमेश्वरासारखीच असते. भारतातील पहिल्या स्त्री राज्यपाल, स्वातंत्र्य वीरांगना आणि नाइटिंगेल ऑफ इंडियन या सौम्य पदवीने जगाला परिचित असणाऱ्या सरोजिनी नायडू यांचा जन्म दिनांक 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे झाला. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व असणाऱ्या सरोजिनी देवीचा इंग्रजी काव्याचा विशेष इतिहास होता. उच्च शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. परतल्यानंतर जात, पंत, वय आणि लोकपकवादांच्या सीमा ओलांडून त्यांनी डॉक्टर नायडूंशी विवाह केला. तत्वचिंतन आणि गुणगुंजन करणारी त्यांची इंग्रजी कविता असे. 1898 ते 1917 या काळात त्यांचे 3 कविता संग्रह प्रकाशित झाले. महात्मा गांधी यांनी आणि ॲनी बेझंट यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी गांधी आणि काँग्रेसच्या समर्थक झाल्या. होम रूल लीगच्या प्रसारासाठी देशभर फिरत असतानाच असहकार चळवळीत त्या सहभागी झाल्या. 1908च्या कानपूर काँग्रेसच्या त्या अध्यक्षा होत्या. 1929 मध्ये ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्याही अध्यक्ष तसंच स्वातंत्र्यानंतर पहिल्या स्त्री राज्यपाल झाल्या. दिनांक 2 मार्च 1949 रोजी त्यांचं निधन झालं. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नेमणूक होते याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. डॉक्टर सत्यपाल सिंह यांच्या राजीनाम्यानंतर गेले 14 दिवस हे पद रिक्त आहे. या पदावर विजय कांबळे, राकेश मारिया किंवा सतीश माथुर यांच्यापैकी एकाची नेमणूक होण्याची शक्यता आहे. यावेळी विजय कांबळे यांना सेवा ज्येष्ठतेचे नुसार आयुक्त होऊ शकतात असं सूत्रांचं म्हणणं आहे. सत्यपाल सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारनं पोलीस आस्थापना बोर्डाची स्थापना केली. स्थापनेनंतर 10 दिवसानंतर बोर्डाची बैठक झाली. बोर्डाच्या सदस्यांनी आता शिफारस केली आहे. यावेळी विजय कांबळे यांचं नाव सेवा ज्येष्ठतेनुसार पहिल्या क्रमांकावर आहे. विजय कांबळे हे सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य महामार्ग पोलीस या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात सध्या 1980 आणि 1981च्या बॅचचे सेवेत ज्येष्ठ आहेत. डॉक्टर सत्यपाल सिंग, जावेद अहमद, के.पी. रघुवंशी, विजय कांबळे हे अधिकारी 1980च्याच बॅचचे आहेत. तर सतीश माथुर, पी.के. जैन, राकेश मारिया हे अधिकारी 1981च्या बॅचेसचे आहेत. सत्यपाल सिंग यांनी राजीनामा दिला तर राज्य पोलीस दलातील पोलीस महासंचालक, होमगार्ड आणि पोलीस महासंचालक सिक्युरिटी ही 2 पदे रिक्त आहेत.
या पदावर जावेद अहमद आणि केपी रघुवंशी यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सेवा ज्येष्ठतेत सर्वात वरच्या स्थानावर असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कांबळे यांची नेमणूक मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे। विजय कांबळे यांनी मुंबईत वेगवेगळ्या पदावर काम केले। पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस उपायुक्त मुख्यालय, अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पोलीस सह आयुक्त वाहतूक, पोलीस आयुक्त नवी मुंबई आणि सध्या ते अतिरिक्त पोलीस महासंचालक राज्य महामार्ग पोलीस या पदावर कार्यरत आहे। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा उजाडला प्रेमाचा दिवस आणि मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे यांची वर्णी आज होणार घोषणा। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह। तोपर्यंत धन्यवाद।